नमस्कार मित्रांनो, परिवर्तन या आमच्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। मी सर्वप्रथम तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो। आतापर्यंत तुम्ही आम्हाला जो काही प्रतिसाद दिला आहे, खरंच त्या निमित्ताने आम्हाला एक नवीन ऊर्जा आली आहे काहीतरी नवीन काम करण्याची। तर कसं आहे ना, सध्या पुण्यामध्ये पार्किंग आणि ट्रॅफिक दोन प्रश्न अतिशय जटिल आहेत। आता ते कधी सुटणार हे कदाचित ब्रह्मदेवाला सुद्धा माहित नसेल, पण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असं काही सांगणार आहोत की जेणेकरून तुमची पार्किंगची समस्या आहे ना, ती थोड्याफार प्रमाणात का होईना ती सॉल्व्ह होऊ शकेल। जर तुम्ही लक्ष्मी रोड, मंडई, नारायणपेठ, अप्पावळण चौक या पुण्यातल्या मध्यवर्ती भागांमध्ये काही कामानिमित्ताने जायचा प्लॅन करत असाल किंवा खरेदीसाठी जायचा प्लॅन करत असाल, तर सर्वात पहिले तुमच्या मनात आलं असेल की मी गाडी कुठे पार्क करू, कुठल्या जागा सेफ आहेत की जेणेकरून मी तिथे गाडी पार्क करून मी माझ्या कामाला पुढे जाऊ शकेन। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यातल्या याच मध्यवर्ती भागांमध्ये अशी कुठली ठिकाणं आहेत जिथे तुम्ही गाडी पार्क करू शकता। अलका टॉकीज ते शनिवारवाडा याला पॅरलल असा रोड आहे, तो नदीकाठचा रोड। हो, मुळा मोठा नदीकाठचा जो रोड आहे तो रोड पार्किंगसाठी अतिशय सेफ आहे आणि भरपूर जागा आहे। म्हणजे बाबा भिडे पुला नजीक पासून ही पार्किंगची स्पेस सुरू होते। ती तुम्ही पाहत असाल की हा सबंध रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या लागलेल्या आहेत। हाच रोड पुढे ओंकारेश्वर देवस्थानाकडे जाऊन या ब्रिज पर्यंत पोहोचलेला आहे। आता या ब्रिजवर मी आता उभा आहे। या ब्रिजच्या डाव्या बाजूला आहे शनिवारवाडा आणि उजव्या बाजूला आहे महानगरपालिका। अप्पावळण चौक, नारायणपेठ, सदाशिवपेठ, शनिवारपेठ आणि डेक्कनचा काही भाग या भागाचं जायचं असेल तर या नदीकाठी तुम्ही तुमची 4 व्हीलर लावून बिंदास जाऊ शकता। तर आता तुम्हाला जायचंय लक्ष्मी रोडला, तर लक्ष्मी रोडला तुम्हाला ऑप्शन आहे हमालवाडा। येस, कुमठेकर रोडनी तुम्ही अशा बाजूनी आलात तर या गल्ली बोळातनं आत जाऊन तुम्हाला हे वाहनतळ दिसेल। इथे तुम्ही 2 व्हीलर लावू शकता, 4 व्हीलर लावू शकता। तसंच पुढे थोडं तुम्हाला दगडूशेठ म्हणजेच गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायची जर इच्छा असेल तर तिथे 4 व्हीलर जाणं थोडं अवघड आहे, कारण गजबजलेला एरिया आहे। पण त्या मंदिराच्या तुम्ही थोडं पुढे गेलात तर तुम्हाला हा बोर्ड दिसेल आणि इथे छोटीशी गल्ली आहे, थोडी आतमध्ये त्यांनी व्यवस्था केली आहे। तिथे तुम्ही तुमची 2 व्हीलर लावू शकता आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता आणि आजूबाजूचा एरिया फिरू शकता। आता जर तुम्ही प्लॅन करत असाल की मला मंडईत जाऊन भाजी घ्यायची किंवा रविवार पेठेत जायचंय, तर मंडईमध्ये हे वाहनतळ हे अतिशय म्हणजे सेंटर प्लेसला असं आहे आणि त्या प्लेसला तुम्ही तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर लावून मंडईत भाजी घेऊ शकता किंवा रविवार पेठेत जाऊन खरेदी करू शकता। आता आपण वळूयात परत नारायणपेठेमध्ये। तर नारायणपेठेमध्ये अशी एक जागा आहे की जिथे मोदी गणपती, नारायणपेठ आणि कुमठेकर रोड हा मधला भाग आहे। तिथे हरिभाऊ साने नावाचं वाहनतळ आहे, मोठी मल्टी स्टोरेज पार्किंगची जागा आहे। तिथे सुद्धा तुम्ही तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर लावू शकता आणि तिथे गाडी लावून आजूबाजूचा संपूर्ण एरिया तुम्ही कव्हर करू शकता। आता आपण येऊयात जंगली महाराज रोडवर। तर जंगली महाराज रोडवर दोन अशी ठिकाणं आहेत जिथे वाहन पार्किंग करण्याची सोय आहे। एक तर संभाजी बागेला लगतच एक मोठं मल्टी स्टोरेज पार्किंग आहे, जिथे पार्किंग करून तुम्ही जंगली महाराज रोड, आपटे रोड आणि FC रोड या तिन्ही रोडला जाऊ शकता। आणि जंगली महाराज रोडवरच थोडं जेव्हा आपण झेड ब्रिज कडे जातो, त्या झेड ब्रिजच्या सिग्नलच्या थोडं अलीकडे हे आणखीन एक वाहनतळ आहे, जिथे गाडी लावून तुम्ही डेक्कनवर जाऊ शकता, झेड ब्रिज आणि नारायणपेठेत सुद्धा जाऊ शकता। ही जी आता लोकेशन्स तुम्हाला मी दाखवली, पुण्यातल्या लोकांना ही लोकेशन्स माहितीच आहेत, बहुतांश लोकांना माहिती आहेत। पण पुण्याबाहेरून जर तुमचे कोणी मित्र पुण्यात आले असतील, नोकरी निमित्ताने असेल, व्यवसायाच्या निमित्ताने असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना एक विशिष्ट गाईडलाईन मिळेल आणि गाडी कुठे पार्क करायची या प्रश्नाचं उत्तर त्यांना या व्हिडिओतून मिळेल। असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या समोर येणार आहोत। तोपर्यंत तुम्ही परिवर्तनला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा लवकरच भेटू।